मनाचे श्लोक मधल्या मनाला कोट केलं गेलेलं आहे, याचा अर्थ त्याचा अर्थ वेगळा आहे. असं असताना सुद्धा आपण इतका विरोध करण्याचं काय कारण आहे? मनाचा श्लोक असं असेल तर बरोबर होतं. मनाचे श्लोक हे एकच आहे. तुम्ही काय आहे ग्रॅमॅटिक हालचाली करून तुम्ही त्यात बदल करू शकत नाही आणि लोकांपर्यंत जायचं पोहोचण्यासाठी एक त्याला आपण मनश्लोक हे नाव अतिशय जगप्रसिद्ध असल्यामुळे त्यांनी कॅची असल्यामुळे त्यांनी हे केलेलं आहे असं आमचं मत आहे. बरं, पण तुम्ही मगाशी मी जो प्रश्न विचारला की जी झुंडशाही झाली, जो चित्रपटगृहांमध्ये घुसून अनेकांनी विरोध केला होता, याचं समर्थन तुम्ही करता का? आम्ही समर्थन कर आम्ही तेच सांगतोय, प्रत्येकाची उत्तर द्यायची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाला उत्तर काय द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं, त्याची माध्यम काय आहे, हे सगळे प्रकार वेगवेगळे आहेत. आमची पद्धत ही होती, आम्ही आधी त्यांच्याशी बोललो, अनेक वेळा आमचे त्यांचे संवाद पण झाले. त्यांना आम्ही सांगितलं होतं की असा असा आमचे आक्षेप आहे. त्यांनी जेव्हा ऐकलं नाही तेव्हा आम्ही न्यायालयात गेलो, हायकोर्टात गेलो आम्ही. नाही, तुमच्या पद्धतीबद्दल आक्षेप असण्याचं काही कारणच नाहीये, कारण ती मी पुन्हा एकदा सांगते की ती लोकशाही मधली पद्धत आहे. माझा प्रश्न पुन्हा तोच आहे की ज्यांनी ही झुंडशाही केली त्याला तुम्ही समर्थन देता का? त्यांची पद्धत वेगळी आहे हे तर निश्चित आहे, पण त्याला तुमचा पाठिंबा आहे का? नाही नाही नाही, पाठिंबाचा काही संबंधच नाहीये. ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो, त्यांनी कसं उत्तर द्यायचं ते. त्याला पाठिंबा आम्ही समर्थन किंवा पाठिंबा द्यायचा आमचा काही संबंधच नाही या सगळ्यामध्ये. त्यांनी उत्तर त्याच्या पद्धतीने दिलं, आम्ही अशा पद्धतीने दिलं, एवढाच त्याचा भाग आहे. बरं, आता असं आहे की अगोदर जर हा चित्रपट तसाच प्रदर्शित झाला असता किंवा जर त्या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नसता तर फार काही चर्चाही झाली नसती. पण आता जेव्हा की हा सगळा प्रकार घडलेला आहे त्याच्यामुळे उलट याची चर्चा जास्त होतीये. ते आम्हा चर्चेचा आणि पिक्चरचा काही संबंधच नाही. त्यात कंटेंट काय याच्याशी काही मतलब नाहीये मॅडम. आम्हाला पाहिजे एवढंच की त्यातला मनाचे श्लोक हे जे टायटल आहे हे बदलावं, ही आमची प्रमुख मागणी आहे. पण मनाचे श्लोक हे जर कुणी वापरलं तर त्याला विरोध का असावा? कारण हे काही पेटंट नाहीये, म्हणजे समर्थ रामदासांनी लिहिलेलं आहे पण ते अवघ्या महाराष्ट्राचं आहे. ती काही कुणा एकाची मालकी नाहीये किंवा कुणी एक असं म्हणू शकत नाही की हे आमचंच आहे म्हणून. हे समस्त महाराष्ट्राचं आहे, मग त्याला इतका विरोध का? याला कारण असं की मनाचे श्लोक याच्यामध्ये जे काही शिकवण आहे आणि त्या पिक्चरचे ट्रेलर त्यांनी रिलीज केले होते, टीजर रिलीज केले होते, त्याच्यामध्ये त्यांनी जे दाखवलेलं आहे याच्यात कुठेही एकमेकाशी संबंध नाहीये, सुसंगती नाहीये. ते वेगळंच उफराट तत्वज्ञान त्यात थोपवतायत आणि मनाचे श्लोक या टायटल खाली थोपवतायत, म्हणून आमचा विरोध आहे.